मी सध्या एक पुस्तक वाचते मुलांची बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी 21 पद्धती. त्यामध्ये असं सांगितलं आहे की तुमची जर मुलं लहान असतील ना तर त्यांना तुम्ही सतत बाहेर घेऊन जा. आता मी महिन्याचा बाजार भरण्यासाठी जेव्हा बाहेर जाते ना तेव्हा प्रत्येक वेळेस मुलांना घेऊनच जाते. त्याने काय होतं माहिती आहे का, मुलं आपले जर आपल्याला वाटते का आपली मुलं छोटे आहेत, त्यांना काय समजतं, तिथे गेलं का ते त्रास देतात, काहीतरी घ्यायचं म्हणून महाग लागतात, तर त्यांना ते सगळं घेऊ द्या, ते काय मागतात ते. त्यामुळे त्यांच्या काय होते त्यांच्या विचारशैलीतून त्यांचा विकास होतो आणि मुलं खूप हुशार होतात, धाडशी होतात आणि विनयशील, आदर, नवीन काहीतरी शिकण्याची आवड त्यांच्यात निर्माण होते. आणि प्रत्येक वेळेस जाताना ना आम्ही दुसऱ्या रस्त्याने जातो आणि त्यांना विचारतो प्रत्येक वेळेस की ह्या रस्त्याने आपण आलतो का रे, तर ते लक्षात ठेवतो, हां हां पप्पा आपण ज्यावेळेस चालतो ना तेव्हा ह्या रस्त्याने आलो होतो. तर त्यांच्या असं बुद्धीचा विकास कायम होत राहतो आणि त्यांची निर्णय क्षमताही वाढते, त्यांचा उत्साह वाढतो आणि विचारशैली विकसित होते त्यांची. तर तुम्ही तुमची मुलं नसतील तर त्यांना प्रत्येक वेळेस बाहेर घेऊन जा. असं काही नाही की माझं मूल छोटं आहे, माझ्या मुला काय समजतं, त्यांना सगळं समजत असतं. वयाच्या 2 ते 2.5 वर्षापासून मुलांना सगळं समजायला चालू होतं. आणि आता हे नवीन टेक्निक आहे डीमार्टमध्ये. आपल्याला जर पॉपकॉर्न आईस्क्रीम घ्यायचं असेल ना, पहिला आपल्याला इथं बिल करून नंतर ते घ्यावं लागतं. तुम्हाला हे वाटत असेल की माझा मुलगा लाजतो, लाजरा आहे, माणसात जायला घाबरतो, तर तुम्ही नक्की हे ट्राय करा, त्यांना सतत बाहेर घेऊन जा.